चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टँडर्ड 10 मधील मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड मधील फर्स्ट टॉपिक पाहिलेला आहे, सिमिलरिटी. आता आपल्याला नवीन चॅप्टरची सुरुवात करायची आहे, सेकंड चॅप्टरची सुरुवात करायची आहे. ते म्हणजे आपण पायथागोरस थेरम बघणार आहोत. पायथागोरस थेरम हा आपण 7वी पासून पाहत आलेलो आहोत. पायथागोरस थेरम म्हणजे काय, तर पायथागोरस थेरमचं स्टेटमेंट बघा इथं काय आहे. इन अ राईट अँगल ट्रँगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस. राईट अँगल ट्रँगलमध्ये हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साईड्स. हायपोटेनियसचा स्क्वेअर हा इक्वल असतो कोणाशी, सम ऑफ देअर स्क्वेअर्स ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साईड्स बरोबर. म्हणजे आता इथं जर एक ट्रँगल ड्रॉ केला जो की राईट अँगल ट्रँगल आहे ABC, यामध्ये लक्षात घ्या 90 डिग्रीची अपोजिट जी साईड असते ती म्हणजे हायपोटेनियस असते. मग ट्रँगल ABC मध्ये 90 डिग्री हा अँगल दिसतोय, 90 डिग्रीचा अपोजिट साईड AC म्हणजे हायपोटेनियस झाला. अँगल ABC हा 90 डिग्री आहे, त्याची अपोजिट साईड AC म्हणजे हायपोटेनियस. यावरून मग पायथागोरस थेरम हायपोटेनियस स्क्वेअर म्हणजे AC स्क्वेअर, लेंथ ऑफ AC स्क्वेअर इक्वल टू रिमेनिंग टू साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन. म्हणजेच काय, लेंथ ऑफ AB स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ BC स्क्वेअर. बघा लेंथ ऑफ हायपोटेनियस स्क्वेअर AC स्क्वेअर इक्वल टू लेंथ ऑफ AB स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ BC स्क्वेअर. हेच कसं लिहिता येतं आपल्याला, वी विल राईट दिस ॲज AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. हा आहे आपला पायथागोरस थेरम. हायपोटेनियस स्क्वेअर इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साईड्स. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे पायथागोरियन ट्रिपलेट. पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे नेमकं काय, 3 नंबर असतात, 3 नंबरचा ग्रुप म्हणजे ट्रिपलेट असतो. मग आता इथं पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय, तर इन अ ट्रिपलेट ऑफ नॅचरल नंबरची तुम्हाला एक ट्रिपलेट दिली आहे, 3 नंबरचा ग्रुप दिलेला आहे. इफ द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर, एक मोठ्या नंबर त्यामध्ये 3 पैकी जो मोठा नंबर आहे त्याचा स्क्वेअर, द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू नंबर्स. सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू नंबर, राहिलेल्या दोन्ही नंबरच्या स्क्वेअरची ॲडिशन बरोबर तो इक्वल असेल, देन द ट्रिपलेट इज कॉल्ड पायथागोरियन ट्रिपलेट. एखादं एक्झाम्पल बघायचं झालं, फॉर एक्झाम्पल बघा, मी जर इथं 3, 4 आणि 5 ही जर ट्रिपलेट घेतली, तर यामध्ये लार्जेस्ट नंबर कोणता आहे, 5. 5चा स्क्वेअर करायचा आहे. 5चा स्क्वेअर किती येतो, 25. याला इक्वेशन नंबर मी फर्स्ट म्हणणार आहे. त्यानंतर रिमेनिंग 2 नंबर कोणते राहिले, 3 आणि 4, त्यांच्या स्क्वेअरची ॲडिशन म्हणजे काय, 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इक्वल टू 3 स्क्वेअर काय येतो 9 आणि 4 स्क्वेअर 16. 9 प्लस 16 इक्वल टू 25. इक्वेशन नंबर सेकंड. जर बघितलं तुम्ही इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड या दोघांची व्हॅल्यू सेम आली, म्हणजेच काय, 5 स्क्वेअर इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. म्हणजेच नेमकं काय आलं बरं, इन द ट्रिपलेट ऑफ नॅचरल नंबर द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू नंबरच्या स्क्वेअरची ॲडिशन. ती दोन्ही इक्वल आले, त्यामुळे ह्या जे दिलेले आहे 3, 4 देअरफॉर 3, 4, 5 is a Pythagorean triplet. या पद्धती. मग आता आपल्याला पुढं पाहायचं आहे. इथं बघा आपण पायथागोरस थेरम पाहिला. पायथागोरस थेरममध्ये काय आहे, राईट अँगल ट्रँगलमध्ये हायपोटेनियस स्क्वेअर इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साईड्स. आणि पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय, 3 नंबरचा ग्रुप असतो म्हणजे ट्रिपलेट असते. त्यामध्ये लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर जर रिमेनिंग 2 नंबरच्या स्क्वेअरची ॲडिशन असेल तर आपण काय म्हणतो, ती पायथागोरियन ट्रिपलेट आहे. या पद्धतीने आपण अजून काही पायथागोरियन ट्रिपलेटचे एक्झाम्पल सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल 5, 12, 13 ही एक पायथागोरियन ट्रिपलेट आहे. अजून 6, 8, 10. अजून सांगायचं झालं तर 7,
24, 25 या पद्धतीने आपण वेगवेगळे एक्झाम्पल सांगू शकतो. हे आहेत पायथागोरियन ट्रिपलेट. आता आपल्याला पुढं पाहायचं आहे काही प्रॉपर्टीज. 30, 60 आणि 90 ट्रायंगलची प्रॉपर्टी आपण 9वीला पाहिली होती आणि 45, 45, 90 ट्रायंगलची प्रॉपर्टी पाहिली होती. ती आपण परत रिवाईज करणार आहोत. नेमकी काय आहे ती प्रॉपर्टी ते बघू. बघा, प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल काय आहे. एक ट्रायंगल ड्रॉ केला. या ट्रायंगलमध्ये इफ ॲक्यूट अँगल्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल आर 30 डिग्री अँड 60 डिग्री, 30 डिग्री आणि 60 डिग्री असतील ॲक्यूट अँगल त्यांचे, देन द साईड अपोजिट टू 30 डिग्री, साईड अपोजिट टू 30 डिग्री काय आहे, ए बी अँगल इज हाफ ऑफ द हायपोटेनियस. म्हणजे बघा 30 डिग्रीची अपोजिट साईड कोणती, ए बी. ते बी काय असेल, हाफ ऑफ द हायपोटेनियस. हायपोटेनियस कोणता इथं, ए सी. हे लक्षात घ्या. अपोजिट साईड सी या अँगलची, सी हा 30 डिग्री आहे, त्याची अपोजिट साईड कोणती, ए बी. त्याची लेंथ काय असेल, हाफ ऑफ हायपोटेनियस, हाफ मल्टिप्लाय बाय हायपोटेनियस. अँड काय पुढं काय म्हणतायत ते, अँड द साईड ऑपोजिट टू 60 डिग्री अँगल, साईड अपोजिट टू 60 डिग्री अँगल. 60 डिग्री म्हणजे ए या अँगलची अपोजिट साईड कोणती, बी सी. बी सीची लेंथ काय म्हणतायत ते, इक्वल टू इज √3/2 टाइम्स, म्हणजे √3/2 टाइम्स हायपोटेनियस. हायपोटेनियस म्हणजे ए सी. या पद्धतीने परत सांगतो बघा. इफ ॲक्यूट अँगल्स ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल आर 30 डिग्री अँड 60 डिग्री, देन द साईड अपोजिट टू 30 डिग्री, साईड अपोजिट टू 30 डिग्री तर काय होती, ए बी, इज हाफ ऑफ द हायपोटेनियस. हाफ ऑफ द हायपोटेनियस काय आहे, ए सी. तसंच अँड द साईड अपोजिट टू 60 डिग्री, 60 डिग्रीची अपोजिट साईड कोणती, बी सी, इज √3/2 टाइम्स द हायपोटेनियस. बी सी इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनियस. या पद्धतीने. आणि पुढचं बघा, सेकंड प्रॉपर्टी काय आहे, प्रॉपर्टी ऑफ 45, 45, 90 डिग्री ट्रायंगल. काय स्टेटमेंट त्याचं बघा. इथं ट्रायंगल ड्रॉ केला. इफ द ॲक्यूट अँगल ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगलमध्ये आर 45 डिग्री अँड 45, दोन्ही ॲक्यूट अँगल हे 45 डिग्री असतील, देन ईच ऑफ द परपेंडिक्युलर साईड्स, या परपेंडिक्युलर साईड्स पी क्यू आणि क्यू आर दोन्ही कॉन्ग्रुएंट असतील, कारण की तो आयसोस्केलस ट्रायंगल झाला. त्यांचे दोन अँगल कॉन्ग्रुएंट असल्यामुळे तो आयसोस्केलस ट्रायंगल झाला, आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल झाला. देन ईच ऑफ द परपेंडिक्युलर साईड्स 1/√2 टाइम्स द हायपोटेनियस. म्हणजेच काय, इन ट्रायंगल पी क्यू आर अँगल पी इक्वल टू अँगल आर इक्वल टू 45 डिग्री. देअरफॉर यावरून त्यांच्या अपोजिट साईड्स पण कशा असतील, कॉन्ग्रुएंट. म्हणजेच काय, पी क्यू इक्वल टू क्यू आर इक्वल टू काय, ह्या दोन परपेंडिक्युलर ज्या साईड्स आहेत इज इक्वल टू 1/√2 टाइम्स द हायपोटेनियस. म्हणजेच काय, 1/√2 इंटू हायपोटेनियस कोणता आहे, क्यूची अपोजिट साईड, अँगल 90ची अपोजिट साईड पी आर, म्हणजेच पी आर. पी क्यू इक्वल टू क्यू आर इक्वल टू 1/√2 टाइम्स पी आर. या पद्धतीने आपण 45, 45, 90 डिग्री ट्रायंगलची प्रॉपर्टी पाहिली. या दोन प्रॉपर्टी पाहिली, 30, 60 डिग्री, 30, 60, 90ची आणि 45, 45, 90ची. आता आपल्याला पुढं पाहायचं आहे सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. ते बघू आपण थेरम तो. बघा, आपल्याला काय पाहायचं आहे, सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. त्यामध्ये थेरम आहे बघा. काय आहे थेरमचं स्टेटमेंट ते बघू आपण. इन अ राईट अँगल ट्रायंगल if the altitude is drawn to the hypotenuse. बघा, एक राईट अँगल ट्रायंगल आहे ए बी सी. यामध्ये बीमधून, राईट अँगलमधून हायपोटेनियसवर अल्टिट्यूड ड्रॉ केलेला आहे. इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेनियस, देन द टू ट्रायंगल्स फॉर्म झालेले दिसतात. ए डी बी आणि बी डी सी हे दोन ट्रायंगल तयार झालेले दिसतात. फॉर्म
आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रँगल, म्हणजे ए डी बी सिमिलर टू द ए बी सी. हा आपला ओरिजिनल ट्रँगल जो होता ए बी सी, जो आपला फर्स्ट ट्रँगल होता, त्या अल्टिट्यूडमुळं हे जे दोन ट्रँगल तयार झालेले आहेत ते दोन्ही ट्रँगल ओरिजिनल ट्रँगलला सिमिलर असतील. म्हणजे ट्रँगल ए डी बी सिमिलर टू ट्रँगल ए बी सी अँड also triangle BDC is similar to triangle ABC and to each other. आणि also ते एकमेकांना सिमिलर असतील. म्हणजे ADB is similar to triangle BDC. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. एकदम सोपा थेरम आहे. यामध्ये गिवन काय आहे ते लिहून घेऊ आपण. गिवन काय लक्षात येतं आहे, एक राईट अँगल ट्रायंगल आहे. इन ट्रायंगल ABC अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री. हा अँगल ABC हा 90 डिग्री आहे. तसंच बीमधून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला आहे. काय, सेगमेंट BD परपेंडिक्युलर टू हायपोटेनियस AC. हायपोटेनियसवर परपेंडिक्युलर ड्रॉ केला आहे आणि AD आणि C हे एका स्ट्रेट लाईनवर आहेत. हे इथपर्यंत दिलं आहे आपल्याला, फुल स्टॉप. हे गिवन आहे आणि यावरून आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, टू प्रूव्ह. आत्ता सांगितलं काय, जे न्यू ट्रँगल फॉर्म झाले ते अल्टिट्यूडमुळं जे न्यू ट्रँगल फॉर्म झालेले आहेत ते ओरिजिनल ट्रँगल बरोबर सिमिलर आहेत. म्हणजे पहिला म्हणजे ट्रँगल ADB. ट्रँगल ADB is similar to triangle ABC. Also triangle दुसरा कोणता, BDC. BDC is similar to triangle ABC. आणि थर्ड म्हणजे हे दोन्ही एकमेकांना सिमिलर आहेत. म्हणजे ट्रँगल ADB is similar to triangle BDC. फर्स्ट तर बघा, आपण हे जर दोन दाखवले तर आपोआप आपण ट्रान्झिटिव्हिटी ही प्रॉपर्टी पाहिलेली आहे. हा ट्रँगल या ट्रँगलला सिमिलर आहे, तसाच हाच ट्रँगल दुसऱ्या ट्रँगलला सिमिलर आहे. तर बाय ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी आपण हे दोन सिमिलर दाखवणार आहोत. म्हणजे आपल्याला हे दोन पार्ट प्रूव्ह करावे लागतील आधी. मग हे दोन पार्ट प्रूव्ह केले की आपोआप थर्ड पार्ट प्रूव्ह होऊन जातो आहे आपला. मग हे दोन पार्ट कसे प्रूव्ह करणार, फर्स्ट तर आपण हे कन्सिडर करणार आहोत. फर्स्ट पार्टसाठी हे दोन ट्रँगल कन्सिडर करणार आहोत. या दोन ट्रँगलमध्ये काय नेमकं कॉमन दिसतं आपल्याला, काय कोणत्या टेस्टनुसार आपण ते सिमिलर दाखवणार आहोत ते बघू. म्हणजे प्रूफमध्ये आता बघा, मी फर्स्ट तर हे दोन ट्रँगल कन्सिडर करतो. इन ट्रँगल कोणता, ADB अँड ट्रँगल ABC. एकदम सोपं प्रूफ आहे. यामध्ये इन ट्रँगल ADB अँड ट्रँगल ABC यामध्ये आता बघा, ADB हा ट्रँगल बघितला आणि ABC, तर यामध्ये हा A जो अँगल आहे तुम्हाला दिसतोय ABCमध्ये पण आणि ADBमध्ये पण, ह्या दोघांमध्ये तो कॉमन अँगल आहे. म्हणून आपण काय सांगू शकतो, हे दोन्ही ट्रँगलमध्ये हा कॉमन अँगल असल्यामुळं हे दोन्ही पण इक्वल असेल. म्हणून इथं लिहिताना काय लिहितो, अँगल DAB इज कॉन्ग्रुअंट टू अँगल BAC. इथं रिझन काय देणार बरं, कॉमन अँगल. दोन्ही ट्रँगलमध्ये अँगल दिसतोय बघा, DAB आणि तसंच BAC हाच अँगल आहे. त्याचे काय पार्ट वगैरे तयार झालेले नाहीत. तसंच दुसरं म्हणजे आता हे दोन्ही पण राईट अँगल ट्रँगल आहेत. ADB पण राईट अँगल ट्रँगल आहे आणि ABC पण राईट अँगल ट्रँगल आहे. म्हणजे हा यामध्ये अँगल D हा 90 डिग्री आहे आणि ABCमध्ये B हा अँगल 90 डिग्री आहे. इथं लिहू शकतो आपण, अँगल ADB इज कॉन्ग्रुअंट टू अँगल ABC. इथं रिझन काय देणार, बोथ आर 90 डिग्री. हे दिलेलं आहे आपल्याला. आपण गिवनमध्येच सांगितलं आहे की ट्रँगल ABCमध्ये अँगल ABC हा 90 डिग्री आहे आणि सेगमेंट BD ही परपेंडिक्युलर आहे ACवर. त्यावरून BDA आणि BDC हे दोन्ही पण 90 डिग्री अँगल फॉर्म झालेले आहेत. त्यावरून अँगल ADB इज कॉन्ग्रुअंट टू अँगल ABC आला, बोथ आर 90 डिग्री. पण जर दोन ट्रँगलमध्ये दोन अँगल कॉन्ग्रुअंट असतील तर बाय
म्हणजे त्यांचे करस्पॉन्डिंग दोन ट्रायंगलमधले दोन करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर बाय ए टेस्ट. ए टेस्ट आपण पाहिली सिमिलरिटी या चॅप्टरमध्ये. हे दोन्ही पण ट्रायंगल कसे आले सिमिलर. ट्रायंगल ए डी बी इज सिमिलर टू ट्रायंगल ए बी सी. ट्रायंगल ए डी बी इज सिमिलर टू ट्रायंगल ए बी सी. इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणून बघा या टेस्टने आपण ते प्रूव्ह केलं. आता सेकंड पार्ट प्रूव्ह करायचं. सेकंड पार्ट काय प्रूव्ह करायला आपल्याला बी डी सी आणि ए बी सी सिमिलर दाखवायचे. मग ते दोन ट्रायंगल कन्सिडर करतो. नाऊ इन ट्रायंगल बी डी सी अँड ट्रायंगल ए बी सी. हे जर दोन ट्रायंगल बघितले आता आपण बी डी सी आणि ए बी सी, तर यामध्ये काय लक्षात येतं आहे, हा अँगल सी बी सी डी आणि ए सी बी हा अँगल कसा आहे दोघांमध्ये पण कॉमन अँगल आहे. म्हणून आपण काय लिहू शकतो अँगल डी सी बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी सी ए. बघा डी सी बी आणि बी सी ए दोघांमध्ये पण कसा आहे कॉमन अँगल आहे. तर रिझन लिहू कॉमन अँगल. तसंच हे दोन्ही पण राईट अँगल ट्रायंगल आहे. ए बी सीमध्ये अँगल ए बी सी आणि बी डी सीमध्ये अँगल बी डी सी 90 डिग्री आहे. त्यामुळे आपण काय लिहू शकतो अँगल बी डी सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ए बी सी. इथं काय लिहिणार बोथ आर 90 डिग्री और ईच आर 90 डिग्री. मग आता हे दोन्ही पण कॉन्ग्रुएंट आले. इथं पण दोन ट्रायंगलमधले करस्पॉन्डिंग दोन अँगल कॉन्ग्रुएंट आले. मग बाय परत कोणती टेस्ट ए टेस्ट. बाय ए टेस्ट आपण काय सांगू शकतो ट्रायंगल बी डी सी इज सिमिलर टू ट्रायंगल ए बी सी. इक्वेशन नंबर सेकंड म्हणतो. ए टेस्टनुसार आपण हे दोन्ही पण पार्ट प्रूव्ह केले. पहिले ए डी बी इज सिमिलर टू ए बी सी आणि बी डी सी इज सिमिलर टू ट्रायंगल ए बी सी. हे दोन्ही पण ट्रायंगल आपण सिमिलर दाखवून घेतले बाय ए टेस्ट. आता आपल्याला थर्ड पार्ट प्रूव्ह करायचा. पण थर्ड पार्ट आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे ट्रायंगल ए डी बी इज सिमिलर टू ट्रायंगल काय प्रूव्ह करायचं आहे बी डी सी. पण मी तुम्हाला आत्ताच सांगितलं हे दोन पार्ट तर आपण प्रूव्ह केलेत ऑलरेडी. मग दोन पार्ट प्रूव्ह केलेले आहेत. थर्ड पार्ट आपण कशावरून प्रूव्ह करू शकतो बाय ट्रान्झिटिव्हिटी. कारण ट्रान्झिटिव्हिटीवरून आपण काय सांगू शकतो जर हा ट्रायंगल एक ट्रायंगल दुसऱ्या ट्रायंगल बरोबर सिमिलर आहे आणि तो दुसरा ट्रायंगल तिसऱ्या ट्रायंगल बरोबर सिमिलर आहे तर आपोआप बाय ट्रान्झिटिव्हिटी हे दोन ट्रायंगल कसे असतात सिमिलर असतात. मग बाय फर्स्ट सेकंड इक्वेशन बाय फर्स्ट सेकंड अँड बाय ट्रान्झिटिव्हिटी काय सांगता येईल ट्रायंगल ए डी बी is similar to triangle BDC is similar to triangle ABC. हे तिन्ही पण एकमेकांना सिमिलर आहेत कारण की ADB हा ABCला सिमिलर आहे, BDC पण हा ABCला सिमिलर आहे. आपोआप लास्ट पार्ट म्हणजे ट्रायंगल ADB इज सिमिलर टू ट्रायंगल BDC झाला. हेन्स द पार्ट इज प्रूव्ह. म्हणजेच आपल्याला बघा थेरम काय होता नीट लक्षात घ्या. खूप महत्त्वाचा थेरम आहे सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. काय होता इन राईट अँगल ट्रायंगलमध्ये इफ द अल्टिट्यूड ड्रॉन टू द हायपोटेनियस अल्टिट्यूड ड्रॉन केला हायपोटेनियसवर देन द टू ट्रायंगल्स दोन ट्रायंगल फॉर्म झाले ते सिमिलर आहेत ओरिजिनल ट्रायंगल बरोबर. म्हणजे ट्रायंगल ए डी बी इज सिमिलर टू ट्रायंगल ए बी सी and triangle BDC is similar to triangle ABC and to each other. एकमेकांना पण ते सिमिलर असतील म्हणजे ट्रायंगल ADB is similar to triangle BDC. मग त्यासाठी मी गिवन पार्ट लिहून घेतला इन ट्रायंगल ABC BD परपेंडिक्युलर टू AC. प्रूव्ह काय करायचं होतं तर ट्रायंगल ADB is similar to triangle ABC, ट्रायंगल BDC is similar to triangle ABC and triangle ADB
इज सिमिलर टू ट्रायंगल BDC. त्यासाठी फर्स्ट पार्ट इन ट्रायंगल ADB अँड ट्रायंगल ABC मध्ये ए हा अँगल कॉमन होता आणि अँगल B ABC मधला अँगल B आणि ADB मधला अँगल D 90 डिग्री होते. त्यावरून बाय AA टेस्ट आपण ट्रायंगल ADB इज सिमिलर टू ट्रायंगल ABC दाखवून घेतलं. त्याला इक्वेशन नंबर फर्स्ट मान. तसंच BDC ट्रायंगल आणि ABC हा दुसरा ट्रायंगल कन्सिडर केला. BDC आणि ABC हे दोन ट्रायंगल कन्सिडर केले. त्यामध्ये पण अँगल C हा कॉमन होता बघा. ABC आणि BDC मध्ये C हा अँगल कॉमन होता. तसंच अँगल BDC हा 90 डिग्री आहे यामध्ये आणि ABC हा 90 डिग्री आहे. त्यावरून आपण काय सांगितलं परत बाय AA टेस्ट ट्रायंगल BDC अँड ट्रायंगल ABC आर सिमिलर टू इच अदर. त्याला इक्वेशन नंबर सेकंड म्हणतात. मग फ्रॉम 1 and 2 अँड ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी आपण पाहिलेली आहे. फ्रॉम 1, 2 अँड ट्रान्झिटिव्हिटी ट्रायंगल ADB इज सिमिलर टू ट्रायंगल BDC अँड इज सिमिलर टू ट्रायंगल ABC. हेन्स द थेरम इज प्रूव्ह. आता आपल्याला नेक्स्ट थेरम पाहायचा आहे, थेरम ऑफ जिओमेट्रिक मीन. नेमका जिओमेट्रिक मीन हा थेरम काय आहे हे आपण पाहणार आहोत. या थेरमवर डिपेंड आता आपल्याला थेरम पाहिजे. त्यामुळे हे थेरम खूप महत्त्वाचा थेरम आहे आपल्या या चॅप्टरमधला. यामध्ये काय केलं आपण, अल्टिट्यूड ड्रॉ केल्यामुळे इथं दोन ट्रायंगल फॉर्म झाले. ते दोन्ही ट्रायंगल ओरिजिनल ट्रायंगलबरोबर सिमिलर होते. त्याचबरोबर ते स्वतःबरोबर पण सिमिलर होते, एकमेकांबरोबर सिमिलर होते. तर आपल्याला आता पुढचा थेरम पाहायचा आहे, थेरम ऑफ जिओमेट्रिक मीन. बघा थेरम ऑफ जिओमेट्रिक मीन काय सांगतो आपल्याला. थेरम काय आहे बघा. इन अ राईट अँगल ट्रायंगल, एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ केला. द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेनियस फ्रॉम द अपोजिट वर्टेक्स. हायपोटेनियसवर परपेंडिक्युलर ड्रॉ केला म्हणजे अल्टिट्यूड ड्रॉ केला. या अल्टिट्यूडमुळं आता दोन ट्रायंगल परत फॉर्म झाले. ते तर सिमिलर असणार आहेत. आपण सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगलमध्ये पाहिलं आपल्या मागच्या थेरममध्ये. इज द जिओमेट्रिक मीन म्हणजे ही जी परपेंडिक्युलर ड्रॉ केला, ही अल्टिट्यूड जो ड्रॉ केला आहे तो जिओमेट्रिक मीन असतो. इज द जिओमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट इन टू विच द हायपोटेनियस इज डिवाइड. हायपोटेनियस डिवाइड झाल्यामुळं ह्या परपेंडिक्युलरमुळं हायपोटेनियसचे दोन पार्ट तयार झाले. मग हा जो परपेंडिक्युलर असतो त्याचा स्क्वेअर इक्वल टू रिमेनिंग, हे जे दोन पार्ट झालेत त्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच जिओमेट्रिक मीन असं म्हणतो आपण त्याला. म्हणजे QS स्क्वेअर आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, QS स्क्वेअर इक्वल टू PS इंटू SR. आपण 9वीला असताना रेशो अँड प्रपोर्शन चॅप्टरमध्ये जिओमेट्रिक मीन हे पाहिलं होतं. 3 नंबरमध्ये जिओमेट्रिक मीन कोणाला म्हणतो तर बघा A, B आणि C जर 3 नंबर असतील तर B जर जिओमेट्रिक मीन असेल A आणि Cचा तर तो म्हणजे B स्क्वेअर इक्वल टू A इंटू C असतो. हे लक्षात घ्या. म्हणजेच इथं काय QS हा जिओमेट्रिक मीन आहे PS आणि SRचा म्हणजेच काय QS स्क्वेअर इक्वल टू PS इंटू SR हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे इथं. मग ते कसं प्रूव्ह करता येईल हे आपण पाहणार आहोत. मग आता फर्स्ट तर मी गिवन पार्ट लिहून घेतो इथं. गिवन पार्ट काय आहे, परत इन ट्रायंगल PQR अँगल Q इक्वल टू काय आहे 90 डिग्री आणि QS इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट PR हे आपल्याला दिलं आहे. आणि तसंच PS आणि R हे एका स्ट्रेट लाईनवर दिसत आहेत मला. यावरून प्रूव्ह करायचं आहे मला. काय प्रूव्ह करायचं आहे बघा, तर QS जो आहे QS इज जिओमेट्रिक मीन ऑफ PS अँड SR. PS आणि SR तो जिओमेट्रिक मीन आहे. दॅट इज म्हणजेच काय प्रूव्ह करायचं आहे बघा, QS स्क्वेअर इक्वल टू PS इंटू SR. QSचा स्क्वेअर इक्वल टू PS इंटू SR हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग ते प्रूव्ह करण्यासाठी प्रूफ बघा आता मी काय लिहितो. आपल्याला तर माहिती आहे बाय सिमिलरिटी ऑफ, आपण जो थेरम पाहिला मागचा काय
बाय सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. यावरून आपण काय लिहू शकतो, ट्रायंगल PSQ जे न्यू ट्रायंगल फॉर्म झाले यामुळं, या हायपोटेनियसवर जो अल्टिट्यूड ड्रॉ केलेला आहे त्यामुळे हे जे न्यू ट्रायंगल फॉर्म झालेले आहेत ते एकमेकांना सिमिलर आहेत. ते दोन्ही कन्सिडर करतो का, तर QS PS आणि SR त्यांच्या साईड दिसतात आपल्याला. QS PS आणि SR या दोन्ही ट्रायंगलच्या साईड दिसतात आणि ते तर सिमिलर आहेत. PSQ इज सिमिलर टू ट्रायंगल QSR. हे कशावरून लिहिलं आपण, तर बाय सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. मागच्या थेरममध्ये आपण हे दोन ट्रायंगल सिमिलर असतात हे सांगितलेलं आहे. मग आता इथं बघा, यांच्या साईडचा रेशो, करस्पॉन्डिंग साईडचा रेशो इक्वल असतो, बरोबर. मग करस्पॉन्डिंग साईडचा रेशो काय, PS अपॉन PSची करस्पॉन्डिंग साईड QS इक्वल टू SQलाच मी काय लिहू शकतो, QS डिवायडेड बाय इथं काय RS म्हणजेच काय SR. QSची करस्पॉन्डिंग साईड काय SR. इथं रिझन काय देणार, करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता फक्त क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊन बघू काय येतं आहे. मग क्रॉस मल्टिप्लाय केला, हा QS त्या साईडला नेला आणि SR या साईडला आला, तर PS इंटू SR हा डिवाईडचा या साईडला आल्यावर मल्टिप्लाय आणि इथं QS इंटू QS. PS इंटू SR इक्वल टू QS इंटू QS. आता मला सांगा QS इंटू QS म्हणजे काय, QS स्क्वेअर इक्वल टू PS इंटू SR. हेन्स द थेरम इज प्रूव्ह. म्हणजेच काय प्रूव्ह झालं, QS इज जॉमेट्रिक मीन ऑफ, देअरफॉर segment QS is geometric mean of segment PS and segment SR. या पद्धतीने आपण ते प्रूव्ह केलं. एकदम सिंपल होतं. आपल्याला सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगलचा यूज करायचा होता, जेणेकरून इथं अल्टिट्यूड जो हायपोटेनियसवर ड्रॉ केलेला आहे त्यामुळं जे दोन ट्रायंगल फॉर्म झालेले आहेत ते सिमिलर आहेत एकमेकांना आणि ओरिजिनल ट्रायंगलला. हे आपण मागच्या थेरमला पाहिलं. म्हणजेच PSQ इज सिमिलर टू ट्रायंगल QSR. हेच दोन ट्रायंगल का घेतले, तर त्यामधल्या या दोन साईड, या तिन्ही साईड त्या दोन्ही ट्रायंगलमधल्या दिसतात मला, म्हणून मी हे दोन ट्रायंगल सिमिलर घेतले. आणि हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत तर यावरून आपण काय लिहिलं, त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो हा इक्वल असतो. म्हणजेच काय, PSची करस्पॉन्डिंग साईड QS, PS अपॉन QS इक्वल टू QS अपॉन SR, करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. मग क्रॉस मल्टिप्लाय केलं, PS इंटू SR इक्वल टू QS इंटू QS, QS स्क्वेअर इक्वल टू PS इंटू SR. हेन्स द QS इज जॉमेट्रिक मीन ऑफ सेगमेंट PS अँड सेगमेंट SR. आता आपल्याला आपला ओरिजिनल पायथागोरस थेरम प्रूव्ह कसा करायचा हे पाहणार आहोत. सेम परत आपल्याला सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगलचाच वापर इथं करायचा आहे, हे लक्षात घ्या. जो फर्स्ट थेरम आपण पाहिला त्याच थेरमचा यूज करून आपण हे दोन थेरम प्रूव्ह करणार आहोत. फर्स्ट तर हा जॉमेट्रिक मीनचा थेरम आणि आता पायथागोरस थेरम, जो की आपला काय आहे पायथागोरस थेरम, PQR मध्ये PR स्क्वेअर इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हायपोटेनियस स्क्वेअर इक्वल टू सम ऑफ रिमेनिंग साईड स्क्वेअर, हे लक्षात घ्या. मग ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बघू आपण. चला तर पायथागोरस थेरमकडे येऊ आपण. पायथागोरस थेरमचं स्टेटमेंट आपल्याला तर माहिती आहे. काय आहे, इन राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साईड्स. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग ते प्रूव्ह करण्यासाठी इथं गिवन एक ट्रायंगल ड्रॉ केला आहे, राईट अँगल ट्रायंगल. इथं गिवन लिहितो मी. गिवन काय आहे, इन ट्रायंगल ABC, अँगल ABC हा काय आहे 90 डिग्री, त्यामुळं हा राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झाला. यावरून आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, टू प्रूव्ह आपला पायथागोरस थेरम आपल्याला काय सांगतो, द हायपोटेनियस स्क्वेअर, हायपोटेनियस म्हणजे AC स्क्वेअर इक्वल टू काय
द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साईड म्हणजे ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर, ए सी स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर हे प्रूव्ह करायचं आहे. ते प्रूव्ह करण्यासाठी आता कन्स्ट्रक्शन आखतो मी. काय कन्स्ट्रक्शन आखतो तर एक अल्टिट्यूड ड्रॉ करतो हायपोटेनियसवर, बीमधून अल्टिट्यूड ड्रॉ करून घेतो. म्हणजेच काय, ड्रॉ परपेंडिक्युलर सेगमेंट BD on side AC such that A, D आणि C हे एका स्ट्रेट लाईनवर असतील. म्हणजे बी वरून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेतो ए सीवर आणि ए डी आणि सी हे एका स्ट्रेट लाईनवर दिसतील. बघा मी बी डी परपेंडिक्युलर ड्रॉ केला ए सीवर. आणि आता यावरून आपल्याला काय लक्षात येतं आहे, जेव्हा आपण अल्टिट्यूड ड्रॉ करतो तेव्हा न्यू ट्रँगल फॉर्म होतात. आता इथं 3 ट्रँगल फॉर्म झाले ते की सिमिलर असणार आहेत बाय सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रँगल. हे आपल्याला माहिती आहे, आपण तो थेरम पाहिलेला आहे. बघा काय दिसतं आहे बघा, तो थेरमचं मी इथं स्टेटमेंट लिहिणार म्हणजे सांगणार आहे. काय, इन राईट अँगल ट्रँगल, इन राईट अँगल्ड ट्रँगल ए बी सी हा बी डी परपेंडिक्युलर आहे. सेगमेंट बी डी परपेंडिक्युलर टू हायपोटेनियस ए सी. बरोबर, हायपोटेनियसवर जर परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला असेल त्यावरून काय, इथं जे न्यू ट्रँगल फॉर्म होतात ते न्यू ट्रँगल ओरिजिनल ट्रँगलला सिमिलर असतात अँड ते सिमिलर असतात हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच काय लिहिणार बरं, ट्रँगल ए डी बी इज सिमिलर टू ट्रँगल बी डी सी इज सिमिलर टू ट्रँगल ए बी सी. ओरिजिनल ट्रँगल बरोबर तर ते सिमिलर असतातच आणि इच ऑदर बरोबर ते इच ऑदर पण सिमिलर असतात. हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. बाय इथं काय रिझन देणार, बाय सिमिलॅरिटी ऑफ, इथं लिहितो बाय सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रँगल. हा खूप महत्त्वाचा थेरम होता आपला फर्स्ट जो थेरम आपण पाहिला. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रँगलमध्ये आपण काय केलं तर ट्रँगल ए बी सी हा राईट अँगल ट्रँगल ड्रॉ केला होता. हायपोटेनियसवर अल्टिट्यूड ड्रॉ केल्यानंतर इथं न्यू 2 ट्रँगल फॉर्म झाले होते. ते जे न्यू ट्रँगल फॉर्म झालेले आहेत ते ओरिजिनल ट्रँगल म्हणजे ट्रँगल ए डी बी सिमिलर टू ट्रँगल ए बी सी, अल्सो ट्रँगल बी डी सी सिमिलर टू ट्रँगल ए बी सी अँड अल्सो ट्रँगल ए डी बी सिमिलर टू ट्रँगल बी डी सी. हे आपण प्रूव्ह केलं होतं. आता हे प्रूव्ह केलेलं आहे. मी काय करतो, फर्स्ट तर हे 2 ट्रँगल आपला हे कन्सिडर करतो, इन ट्रँगल ए डी बी अँड ट्रँगल ए बी सी हे 2 ट्रँगल आहेत ते कन्सिडर करतो. यामध्ये आता हे 2 ट्रँगल सिमिलर आहेत. हे दोन्ही ट्रँगल ए डी बी इज सिमिलर टू ट्रँगल ए बी सी. याला इक्वेशन फर्स्ट म्हणतो, फ्रॉम फर्स्ट म्हणतो इथं, फ्रॉम फर्स्ट. मग आता हे 2 सिमिलर आहेत तर त्यांच्या साईडचा रेशो इक्वल असेल. मग मी साईडचा रेशो घेतो. आता बघा ए डी अपॉन ए डी, ए डी अपॉन ए बी इक्वल टू ए बी ही साईड घेतो. आता ए बी अपॉन इथं काय येणार ए सी. बघा यामध्ये कॉमन साईड कोणती होती, ए बी. ह्या दोघांमध्ये कॉमन साईड आहे त्यामुळं ती कॉमन साईड दोन्ही मध्ये दिसते मला, ह्या रेशोमध्ये दिसत आहे. ए डीला करस्पॉन्डिंग साईड ए बी होती आणि यामधल्या ए बी या साईडला करस्पॉन्डिंग साईड ए सी होती. इथं रिझन काय देणार, करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रँगल. आता इथं बघा ए डी अपॉन ए बी इक्वल टू ए बी अपॉन ए सी क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर काय लक्षात येईन, ए डी इंटू ए सी इक्वल टू काय ए बी इंटू ए बी काय येणार ए बी स्क्वेअर.
बघा ए बी इंटू ए बी काय आलं ए बी स्क्वेअर आणि इथं काय आलं ए डी इंटू ए सी हेच असं लिहितो बघा ए बी स्क्वेअर इक्वल टू ए डी इंटू ए सी. याला इक्वेशन नंबर सेकंड म्हणतो. याला इक्वेशन नंबर मी सेकंड म्हणतो. आता बघा अल्सो दुसरा म्हणजे ट्रायंगल बी डी सी पण ए बी सीला सिमिलर आहे. ट्रायंगल बी डी सी इज सिमिलर टू ट्रायंगल ए बी सी फ्रॉम फर्स्टवरून लिहिलं आपण हे. मग आता ह्यामध्ये पण काय लक्षात येईन आपल्याला बी डी याला करस्पॉन्डिंग साईड ए बी आहे आणि तसं आपल्याला बी सी ही साईड कॉमन दिसत आहे यामध्ये. बघा बी डी सी हा सिमिलर आहे ट्रायंगल ए बी सीला फ्रॉम 1वरून. त्यावरून आता मी बघा यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो इक्वल घेतो. म्हणजेच काय येणार बघा आता इथं बी डी अपॉन ए बी इक्वल टू डी सी अपॉन बी सी. करस्पॉन्डिंग साईड्स घ्या फक्त आणि बी सी अपॉन ए सी. इथं रिझन काय करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. यामधला आता हे दोन रेशो कन्सिडर करतो. याची काहीच गरज नाही मला. का हे दोन कन्सिडर करतो आहे कारण की यामध्ये कॉमन साईड आहे बी सी त्यामुळे हे दोन कन्सिडर करत आहे. म्हणजेच इथं काय येणार डी सी अपॉन बी सी इक्वल टू बी सी अपॉन ए सी. क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ. क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर काय लक्षात येईन डी सी इंटू ए सी इक्वल टू काय बी सी इंटू बी सी म्हणजे बी सी स्क्वेअर. यालाच लिहिताना कसं लिहितो बघा बी सी स्क्वेअर इक्वल टू डी सी इंटू ए सी. याला इक्वेशन नंबर थर्ड म्हणतो. बघा इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन थर्ड आलं. इक्वेशन सेकंड काय आलं ए बी स्क्वेअर इक्वल टू ए डी इंटू ए सी आणि इक्वेशन थर्ड काय आलं बी सी स्क्वेअर इक्वल टू डी सी इंटू ए सी. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे नेमकं पण आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. म्हणजे या दोन्ही इक्वेशनची मी ॲडिशन करतो. ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअरची व्हॅल्यू भेटली. आता या दोन्ही इक्वेशनची ॲडिशन करू म्हणजे ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअरची व्हॅल्यू मिळून जाईल. बघू ती व्हॅल्यू काय मिळते. बघा सेकंड इक्वेशन काय होतं मी इथं लिहून घेतो ए बी स्क्वेअर इक्वल टू काय होतं ए डी इंटू ए सी. ए डी इंटू ए सी हे आपलं सेकंड इक्वेशन आहे. आणि थर्ड इक्वेशन काय मिळालं आहे बी सी स्क्वेअर इक्वल टू डी सी इंटू ए सी. डी सी इंटू ए सी हे थर्ड इक्वेशन आहे आपलं. मी इकडं लिहून घेतले. आता आपल्याला काय करायचं आहे या दोघांची ॲडिशन करायची आहे म्हणून मी इथं लिहितो ॲडिंग इक्वेशन्स सेकंड अँड थर्ड. या दोन्हींची ॲडिशन करू म्हणजे काय लक्षात येईन बघा ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. ए बी स्क्वेअर प्लस लेफ्ट हँड साईड ॲड केली. आता राईट हँड साईड ॲड करू ए डी प्लस ए सी सॉरी ए डी इंटू ए सी. ए डी इंटू ए सी प्लस डी सी इंटू ए सी. बरं आता या दोघांमध्ये काय कॉमन दिसत आहे ए सी ही टर्म कॉमन दिसत आहे म्हणून मी काय करतो ए सी ही टर्म कॉमन घेतो. ए सी इंटू द ब्रॅकेट आतमध्ये काय राहीन ए डी प्लस डी सी. हे ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर आहे तसंच. पण आता जर तुम्ही बघितलं ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इक्वल टू ए सी आहे तसंच लिहितो इंटू आपण कन्स्ट्रक्शन केलं आहे बघा काय ए डी आणि डी सी जर बघितलं या दोघांची ॲडिशन दिसत आहे ए डी आणि डी सी. ए डी प्लस डी सी आणि जर तुम्ही डायग्रॅममध्ये बघितलं ए डी प्लस डी सी इक्वल टू टोटल काय येतो आहे ए सी. ए डी प्लस डी सी इक्वल टोटल ए सी. कशावरून लिहू शकतो कन्स्ट्रक्शनवरून. कन्स्ट्रक्शनमध्ये काय सांगितलं आपण ए डी आणि सी हे कसे आहेत तर एका स्ट्रेट लाईनवर आहेत म्हणून आपण इथं काय लिहू शकतो बरं ए सी. इथं रिझन देणार ए डी अँड सी हे एका स्ट्रेट लाईनवर आहेत आपण डायग्राममध्ये पाहिलं. म्हणजे आता इथं काय लिहिता येईल मला ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर. हेन्स थेरम इज प्रूव्ह. ए सी स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. Therefore, the hypotenuse square in right angle triangle, the square of the hypotenuse is equal to the sum of the squares of remaining two sides. एकदम सोपा थेरम होता. बघा काय केलं नेमकं मी फर्स्ट तर आपल्याला
थेरमचं स्टेटमेंट माहिती होतं. इन राईट अँगल ट्रायंगल स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साईड्स. त्यामध्ये एक ट्रायंगल ड्रॉ केला जो की राईट अँगल ट्रायंगल आहे. इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए बी सी हा 90 डिग्री धरला. त्यावरून प्रूव्ह काय करायचं होतं, हायपोटेनियस स्क्वेअर म्हणजे 90 डिग्रीच्या अपोजिट साईड ए सी स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. त्यासाठी कन्स्ट्रक्शन केलं मी. हायपोटेनियसवर एक अल्टिट्यूड ड्रॉ करून घेतला आणि ए डी आणि सी हे एका स्ट्रेट लाईनवर आहे असं म्हणलं. मग आपण बाय सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल पाहिलेलं आहे. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल काय सांगतं, जर अल्टिट्यूड आपण हायपोटेनियसवर ड्रॉ करत असतो तर जे दोन ट्रायंगल फॉर्म झालेले आहेत ते दोन्ही ट्रायंगल ओरिजिनल ट्रायंगलबरोबर सिमिलर असतात आणि अल्सो ते एकमेकांना चे पण सिमिलर ट्रायंगल असतात. म्हणून मी ट्रायंगल ए डी बी इज सिमिलर टू ट्रायंगल बी डी सी इज सिमिलर टू ट्रायंगल ए बी सी लिहिलं. त्याला इक्वेशन फर्स्ट म्हणलो. त्यामधलं ए डी बी आणि सिमिलर टू ट्रायंगल ए बी सी कन्सिडर केलं आणि त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो म्हणजेच ए डी अपॉन ए बी इक्वल टू ए बी अपॉन ए सी हे कन्सिडर केलं. क्रॉस मल्टिप्लाय करून आपल्याला एक इक्वेशन आलं ए बी स्क्वेअर इक्वल टू ए डी इंटू ए सी. त्याला इक्वेशन नंबर सेकंड म्हणलं. तसंच ट्रायंगल बी डी सी हा सिमिलर होता ट्रायंगल ए बी सीला, तो कन्सिडर केला. त्यांच्या साईडचा रेशो घेतला. करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स इक्वल असतात. त्यामधले हे दोन कन्सिडर केले का, तर यामध्ये बी सी कॉमन होता. डी सी अपॉन बी सी इक्वल टू बी सी अपॉन ए सी. परत क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर मला बी सी स्क्वेअर मिळून गेला. बी सी स्क्वेअर इक्वल टू डी सी इंटू ए सी. इक्वेशन नंबर थर्ड म्हणलं. त्यानंतर मग हे दोन्ही इक्वेशन जे की आलेले आहेत त्या दोन्ही इक्वेशनची ॲडिशन केली. का, तर आपल्याला राईट हँड साईड ही ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर आणायची आहे. त्यासाठी या दोन्ही इक्वेशनची ॲडिशन केली. ॲडिशन केल्यावर ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इक्वल टू काय, ए डी इंटू ए सी प्लस डी सी इंटू ए सी. यामध्ये ए सी कॉमन होता. ए सी कॉमन घेतल्यानंतर आतमध्ये ए डी प्लस डी सी आलं. पण डायग्रॅममध्ये जर बघितलं ए डी प्लस डी सी, ए डी प्लस डी सी म्हणजे टोटल ए सी पार्ट येत आहे. त्यामुळे ए डी प्लस डी सी इक्वल टू ए सी. इतर रिझन दिलं ए डी आणि सी ए एका स्ट्रेट लाईनवर आहेत. देअरफॉर ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर. हेन्स ए सी स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. हेन्स द थेरम इज प्रूव्ह. आता आपल्याला पाहायचं आहे कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. एकदम सोपा पार्ट आहे कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. बघा कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम पाहायचं आपल्याला. कॉन्व्हर्स म्हणजे नेमकं काय, आता राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपण पायथागोरस थेरम काय पाहिला होता, हायपोटेनियस स्क्वेअर इक्वल टू रिमेनिंग टू साईड्सच्या स्क्वेअरची ॲडिशन. मग आता इथं फक्त काय करायचं आहे आपल्याला दिलेलं आहे ऑलरेडी. काय दिलेलं आहे की या ट्रायंगलमध्ये एका साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन ही सम ऑफ रिमेनिंग स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साईड्स दिलेला आहे आणि त्यावरून प्रूव्ह करायचं आहे की हा राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणजे आता इथं बघा, इथं काय म्हणतायत, इन अ ट्रायंगल इफ द स्क्वेअर्स ऑफ वन साईड फॉर एक्झाम्पल ए सी स्क्वेअर इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साईड्स म्हणजेच ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. म्हणजे मी असं लिहितो बघा, इन ट्रायंगल ए बी सी ए सी स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर हे कन्सिडर केलं मी. तर यावरून आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की हा जो ट्रायंगल आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे ॲट बी. या बी या अँगलला तो कारण की हायपोटेनियस, आता इथं मोठी साईड कोणती आहे, ए सी. ए सीच्या ए सीचा अपोजिट अँगल तो 90 डिग्री असला पाहिजे. मग देन द ट्रायंगल इज अ राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, टू प्रूव्ह ट्रायंगल ए बी सी इज राईट अँगल ट्रायंगल आणि प्रूव्ह काय करायचा, अँगल ए बी सी हा 90 डिग्री आहे. म्हणजेच ट्रायंगल जो आहे आपला ट्रायंगल ए बी सी हा राईट अँगल ट्रायंगल आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग ते प्रूव्ह करण्यासाठी फर्स्ट तर मी कन्स्ट्रक्शन ड्रॉ करणार आहे. म्हणजे एक न्यू ट्रायंगल ड्रॉ करणार आहे जो की राईट अँगल ट्रायंगल आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये मी बघा काय करतो आहे, एक न्यू राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करणार आहे ज्यामध्ये ए बी आणि बी सी या साईडला इक्वल दुसऱ्या साईड असतील. म्हणजे नेमकं काय बघा, मी काय करतो बघा, ड्रॉ ट्रायंगल पी क्यू आर हा ट्रायंगल ड्रॉ केला सच दॅट
या ज्या 2 साईड होत्या मोठी साईड सोडून रिमेनिंग ज्या 2 साईड आहेत ए बी ही साईड आहे ती याच्या पी क्यू बरोबर इक्वल आहे आणि बी सी जी साईड आहे ही बी सी साईड याच्या क्यू आर बरोबर इक्वल आहे. क्यू आर या साईड बरोबर इक्वल आहे आणि याचा अँगल पी क्यू आर हा 90 डिग्री आहे. म्हणजे हा राईट अँगल ट्रँगल ड्रॉ करतोय मी. बघा आपण कन्स्ट्रक्शन ड्रॉ करून घेतो. कन्स्ट्रक्शन ड्रॉ केलं आहे. ट्रँगल पी क्यू आर हा पी क्यू आर अँगल 90 डिग्री आहे यामध्ये. त्यामध्ये ए बी आणि पी क्यू हे कॉन्ग्रुएंट आहेत असं कन्स्ट्रक्शनमध्ये सांगितलं मी. आणि तसंच बी सी आणि क्यू आर हे एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे असं सांगितलं आहे. आता यावरून प्रूफ लिहायचं आहे मला. मग प्रूफमध्ये मला सांगा, जर हा राईट अँगल ट्रँगल असेल कोणता, ट्रँगल पी क्यू आर इन ट्रँगल पी क्यू आर, अँगल पी क्यू आर हा जर 90 डिग्री आहे, देअरफोर मग यावर पायथागोरस थेरम यूज करू शकतो. कारण की राईट अँगल ट्रँगलमध्ये पायथागोरस थेरम यूज करतो. बाय पायथागोरस थेरम आपण काय लिहू शकतो, बाय पायथागोरस थेरम काय लिहू शकतो आपण, हायपोटेनस स्क्वेअर, इथं हायपोटेनस 90 डिग्रीची अपोजिट साईड म्हणजे पी आर स्क्वेअर इक्वल टू काय, पी क्यू स्क्वेअर रिमेनिंग 2 साईडच्या स्क्वेअरचे ॲडिशन म्हणजे पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. पण आता हे लक्षात घ्या, आपण कन्स्ट्रक्शनमध्ये काय सांगितलं, पी क्यू ही कोणाला कॉन्ग्रुएंट आहे, ए बीला, आणि क्यू आर बी सीला. मग पी क्यूच्या जागेवर मी बघा पी आर स्क्वेअर इक्वल टू पी क्यूच्या जागेवर ए बी लिहितो, पी क्यूच्या जागेवर ए बी लिहितो, ए बी स्क्वेअर प्लस क्यू आरच्या जागेवर बी सी लिहितो, बी सी स्क्वेअर, पी आर स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. पी क्यू इक्वल टू ए बी आहे आणि क्यू आर. इथं रिझन द्यावं लागेल आपल्याला. इथं रिझन काय देतो, बाय कन्स्ट्रक्शन बरं. पण आता इथं लक्षात घ्या, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर काय आहे, ए सी स्क्वेअर. गिवन पार्ट आहे आपला ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर ए सी स्क्वेअर. मग इथं लिहितो पी आर स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर. हा गिवन पार्ट आहे आपला, गिवन पार्ट आहे. यावरूनच काय लिहिता येईल मग मला, स्क्वेअर रूट घेतल्यावर पी आर इक्वल टू ए सी, पी आर इक्वल टू ए सी आलं. तसंच जर तुम्ही बघितलं तर याच्या दोन्ही ट्रँगलमध्ये ए बी ही पी क्यूला कॉन्ग्रुएंट आहे, बी सी ही क्यू आरला कॉन्ग्रुएंट आहे. ए बी ही साईड पी क्यूला कॉन्ग्रुएंट आहे, बी सी ही साईड क्यू आरला कॉन्ग्रुएंट आहे आणि थर्ड साईड पी आर ही साईड ए सीला कॉन्ग्रुएंट आली. मग बाय एस टेस्टवरून आपण काय सांगू शकतो, हे दोन्ही पण ट्रँगल पी ए बी सी आणि पी क्यू आर हे कसे आहेत, कॉन्ग्रुएंट ट्रँगल आहेत. बाय एस टेस्ट ट्रँगल ए बी सी इज कॉन्ग्रुएंट टू ट्रँगल पी क्यू आर. बरोबर, कॉन्ग्रुएंट झाले कारण की आपण कन्स्ट्रक्शनमध्ये ऑलरेडी सांगितलं होतं पी क्यू ही कोणाला कॉन्ग्रुएंट आहे, ए बीला, बी सी ही कॉन्ग्रुएंट आहे क्यू आरला. आणि आता आपण प्रूव्ह काय केलं, पी आर ही कॉन्ग्रुएंट आहे ए सीला, हे प्रूव्ह केलं. त्यावरून बाय एस टेस्ट ट्रँगल ए बी सी इज कॉन्ग्रुएंट टू ट्रँगल पी क्यू आर. आणि हे जर कॉन्ग्रुएंट असतील तर यांचे करस्पॉन्डिंग अँगल पण कॉन्ग्रुएंट असतील. पण ट्रँगल पी क्यू आरमध्ये अँगल पी क्यू आर हा 90 डिग्री आहे, आपोआप मग अँगल ए बी सी पण काही 90 डिग्री. देअरफोर इथं लिहितो मी अँगल ए बी सी इक्वल टू अँगल पी क्यू आर इक्वल टू काय येणार, 90 डिग्री. का तर करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रँगल, यावरून आपण ते लिहू शकतो. हेच द प्रूफ झालं. बघा आपल्याला काय सांगायचं होतं, टू प्रूफ काय, अँगल ए बी सी हा 90 डिग्री आणि तो झाला म्हणजे ट्रँगल ए बी सी आपला काय आला, राईट अँगल ट्रँगल. बघा नेमकं काय केलेलं आहे यामध्ये. फर्स्ट तर आपल्याला काय सांगितलं होतं, कॉन्व्हर्सचं स्टेटमेंट काय होतं, इन अ ट्रँगल, एका ट्रँगलमध्ये, कोणत्याही एका ट्रँगलमध्ये एका साईडचा स्क्वेअर, मोठ्या साईडचा स्क्वेअर इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग 2 साईड्स असेल. म्हणजेच इन ट्रँगल ए बी सी ए सी स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर आहे. देन द ट्रँगल ए बी सी इज राईट अँगल ट्रँगल, हे प्रूव्ह करायचं होतं. म्हणजेच अँगल ए बी सी हा 90 डिग्री आहे हे प्रूव्ह करायचं होतं.
त्यासाठी कन्स्ट्रक्शन केलं, एक ट्रायंगल ड्रॉ केला PQR, जो की अँगल PQR त्याचा 90 डिग्री आहे आणि यामधली AB ही जी साईड आहे पहिल्या ट्रायंगलमधली AB साईड या PQला कॉन्ग्रुएंट आहे, BC ही साईड QRला कॉन्ग्रुएंट आहे, असं कन्स्ट्रक्शन करून घेतलेलं आहे मी. त्यावरून आता प्रूफ काय करायचं आपल्याला, प्रूफमध्ये बघा मग मी हा ट्रायंगल कन्सिडर केला जो की राईट अँगल ट्रायंगल आहे. इन ट्रायंगल PQR, अँगल PQR हा 90 डिग्री आहे. यावर पायथागोरस थेरम यूज केला. बाय पायथागोरस थेरम काय, PR² = PQ² + QR². पण PQची व्हॅल्यू काय आहे, AB, ती AB लिहून घेतली इथं, PQच्या जागेवर AB. तसंच BCच्या जागेवर QR, QRच्या जागेवर BC. PR² = AB² + BC². हे कशावरून लिहिलं, बाय कन्स्ट्रक्शन. पण AB² + BC², AB² + BC² काय होतं, AC². त्याच्या जागेवर AC² लिहून घेतलं. हे गिवन पार्ट होता आपला. PR² = AC². यावरूनच काय लिहिता येईल, PR = AC, स्क्वेअर रूट घेतलं. पण जर आपण बघितलं या दोन्ही ट्रायंगलमधल्या या दोन साईड तर ऑलरेडी आपण कॉन्ग्रुएंट सांगितल्या होत्या कन्स्ट्रक्शनमध्ये, आणि थर्ड साईड पण आपण या प्रूफमध्ये कॉन्ग्रुएंट दाखवली. मग बाय यस टेस्ट हे दोन्ही पण ट्रायंगल कसे आले, कॉन्ग्रुएंट आले. कारण की जर कोणत्याही दोन ट्रायंगलमधल्या करस्पॉन्डिंग साईड्स जर कॉन्ग्रुएंट असतील एकमेकांना तर ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतात बाय यस टेस्ट. आणि जर हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील आणि यामधला एक अँगल 90 डिग्री आहे तर आपोआप यामधला पण एक अँगल 90 डिग्री आला. म्हणजेच नेमकं काय, अँगल ABC = अँगल PQR = 90 डिग्री, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. यामध्ये आपण आता काय पाहिलं, फर्स्ट तर आपण पाहिलं बघा इथं पुस्तकात रिमेंबर दिस म्हणून आहे. फर्स्ट म्हणजे आपण काय पाहिलं, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल काय होतं, तर एक ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे ट्रायंगल PQRमध्ये. अँगल Q हा 90 डिग्री आहे. सेगमेंट QS जो की अल्टिट्यूड ड्रॉ केला आहे, सेगमेंट QS इज परपेंडिक्युलर टू PR. देन ट्रायंगल PQR इज सिमिलर टू ट्रायंगल PSQ इज सिमिलर टू ट्रायंगल QSR. म्हणजे दस ऑल द राईट अँगल ट्रायंगल इन द फिगर आर सिमिलर टू वन अनादर. एकमेकांबरोबर ते सिमिलर आहेत. तसंच आपण जॉमेट्रिक मीनचा थेरम यावरूनच पाहिला. थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन इन द अबव फिगर ट्रायंगल PSQ इज सिमिलर टू ट्रायंगल QSR होतं. यावरून काय लिहिता येतं आपल्याला, QS² = PS × SR. म्हणजेच काय, सेगमेंट QS इज द जॉमेट्रिक मीन ऑफ सेगमेंट PS अँड सेगमेंट SR. त्यानंतर आपण पायथागोरस थेरम पाहिला. पायथागोरस थेरमचं स्टेटमेंट काय, इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग साईड. आणि थर्ड म्हणजे आपण पाहिला कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम काय होता, इन अ ट्रायंगल if the square of one side is equal to the sum of squares of the remaining two sides then the triangle is a right angle triangle. या प्रॉपर्टीज आपण पाहिल्यात. आणि 30, 60, 90 डिग्रीची प्रॉपर्टी पाहिली, 45, 45, 90 डिग्री ट्रायंगलची प्रॉपर्टी पाहिली. आणि आता यावरून आपल्याला प्रॅक्टिस सेट पुढच्या लेक्चरला पाहायचं आहे. थँक्यू.